आता बघा तुकडेबंदी काय होतं की आपल्या राज्यामध्ये फ्रॅगमेंटेशन ऍक्ट आहे. 10,000च्या खाली तुकडा पाडू शकत नाही. मग ज्या गरीब माणसांनी 1,000 फुटाचा 1,200 फुटाचा 1,500 फुटाचा प्लॉट घेतला त्याची काय चूक आहे. या राज्यामध्ये 60 लक्ष परिवार असे आहेत. 60 लक्ष जे परिवार केवळ तुकडेबंदी कायदा निरस्त झाल्यामुळं त्या परिवाराचं रजिस्ट्रेशन होऊ शकत नाही आणि रजिस्ट्रेशन झालं नाही तर 7/12 होऊ शकत नाही परिवाराचा. तर आम्ही निर्णय घेतला की ज्या ठिकाणी रहिवासी बेल्ट आहे, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, ग्रामपंचायती असतील, या ठिकाणी स्थानिक प्राधिकरण असतील, पीएमआरडी असेल, एनएमआरडी असेल, एमएमआरडी असेल, या क्षेत्रामध्ये जे रहिवासी बेल्ट आहे, रिजनल प्लॅन प्रमाणे आपण जे गाव असतं गावाच्या बाजूला 200 मीटर पर्यंत आपण रहिवासी बेल्ट जाहीर करतो. त्या सर्व भागामध्ये आता आपण फ्रॅगमेंटेशन ऍक्ट रद्द केला, तुकडेबंदी कायदा रद्द केला आणि 60 लाख परिवारांना आता त्यांच्या घराचे रजिस्ट्रेशन आणि त्यांना सर्वांना त्यांचे नावं 7/12 आणण्याचा मार्ग मोकळा केला. हा निर्णय आपण या ठिकाणी केला.